तर बघा मी आज नाश्त्याला आणि मोठा कॉलेजला गेलाय ना मुलगा, त्याला पण मी आज डब्याला ज्वारी आणि गव्हाच्या पिठाचे घावणं बनवलेत. आमच्याकडे धिरडे बोलतात गावाला, पण इकडे ना घावणं बोलतात त्याला. घावण पण बोलू शकतो आपण, असं काय नाही, आणि धिरडे पण बोलू शकतो ज्वारीच्या पिठाचे. तर बघा मी कसं पीठ भिजवलं ते दाखवते तुम्हाला. आणि खूप छान आणि एकदम लुसलुशीत होतात खायला. एकदम ज्याला दात नाहीत ना त्यांना तर एकदम खायला चावायचे म्हणजे एवढी गरजच नाही, एवढे छान होतात, एकदम नरम. तर हे बघा मी कसं पीठ भिजवलं आहे आणि कसं बनवते ते दाखवते. तर बघा असं मी पीठ हे करून घेतलं आहे. एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही. आणि तुम्ही डोश्याच्या तव्यावर पण बनवू शकतात, आणि चपातीच्या असं कोटिंगचा तवा असेल त्याच्यावरती पण तुम्ही बनवू शकतात. तर बघा मी आता ना थोडंसं तेल टाकून घेते, कारण मी मुलाला डब्याला आधी बनवले 4-5. असं थोडंसं तेल टाकून घेतलं आहे मी, आणि आपल्याला सोडून घ्यायचं असं पातळ. खूप छान एकदम लुसलुशीत होतात असे पातळ सोडून घ्यायचे. आणि खायला पण खूप मस्त लागतात. तर बघा आता मी पलटी मारते याला. दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायचं आणि तेल नाही सोडायचं. असंच बघू शकता, खूप छान होतात असे गव्हाचे आणि ज्वारीच्या पिठाचे. ज्याला भाकरी येत नाही ना त्यांनी बिंदास्त असे घावणं करा, खूप छान लागतात. चहाबरोबर म्हणा, भाजी म्हणा, चटणी कशावर पण तुम्ही, दही कशावर पण तुम्ही खाऊ शकता, खूप मस्त लागतात. तर नक्की बनवा. आणि कसे वाटले मला ज्वारीचे घावणं, ज्वारीच्या पिठाचे, नक्की कमेंट करून सांगा. तर असे मस्त भाजून घेणार आहे मी दोन्ही साईडने. चला तर आता मी घावण पलटी करून तुम्हाला दाखवते. बघा किती मस्त असं झालंय, खूप छान लागतात. करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.